भारतात कॉईनचा इतिहास खूप जुना आहे। ब्रिटिश काळापासून भारतात कॉईन चलनात आहे। सध्या भारतीय करन्सीमध्ये नोटा आणि कॉईन चालत आहेत। तुमच्या लक्षात आलं असेल की 5 रुपयांचे कॉईन अनेक प्रकारचे असतात। एक जुने जाडवाले कॉईन आणि त्यानंतर आलेले एक पातळ सोनेरी रंगाची कॉईन। अलीकडच्या काळात 5 रुपयांचे जुने कॉईन येणे बंद झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून जुने 5 रुपयांचे कॉईन बनणे बंद झाले आहे। मार्केटमध्ये फक्त जे उरलेले कॉईन शिल्लक आहेत तेच दिसतात। पण हे का केले गेले तुम्हाला माहिती आहे का? ही नाणी बंद करून नवीन प्रकारची नाणी का निर्माण झाली? खरं तर यामागे खूप मोठे कारण होते। चला तर ते कारण जाणून घेऊया। जुने 5 रुपयाचे कॉईन खूप जाड होते। हे तयार करण्यासाठी जास्त मेटल लागत होते। हे कॉईन ज्या धातूपासून बनवले जात होते त्याच धातूपासून दाढी करण्याचे ब्लेड पण बनवले जात होते। त्यामुळे लोक त्याचा फायदा घेऊ लागले। जास्त मेटल असल्याने या कॉईनची तस्करी बांगलादेशात होऊ लागली। तेथे ही नाणी वितळून त्यांच्या धातूपासून ब्लेड बनवले जात होते। एका कॉईनपासून 6 ब्लेड बनत होते। एक ब्लेड 2 रुपयांना विकत होते। अशा प्रकारे 5 रुपयाचा कॉईन वितळवून ब्लेड बनवून 12 रुपयाला विकले जाऊ शकते। अशा परिस्थितीत तस्करी करणारे लोक मोठे पैसे कमवत होते। कोणत्याही कॉईनला 2 प्रकारचे व्हॅल्यू असतात। पहिली म्हणजे सरफेस व्हॅल्यू, दुसरी म्हणजे त्या धातूची व्हॅल्यू। सरफेस व्हॅल्यू म्हणजे जी किंमत कॉईनवर लिहिलेली असते ती। उदाहरणार्थ 5 रुपयांचे कॉईनवर 5 लिहिलेले असते म्हणजे हे त्याची सरफेस व्हॅल्यू आहे। आणि मेटल व्हॅल्यू म्हणजे ते कॉईन बनवण्यासाठी लागणाऱ्या धातूचे मूल्य। अशा प्रकारे जुने 5 रुपयाचे कॉईन वितळवले तर त्याचे धातूचे मूल्य त्याच्यावर लिहिलेल्या सरफेस व्हॅल्यूपेक्षा जास्त होते। याचा फायदा घेत त्यापासून ब्लेड तयार करण्यात आले। जेव्हा बाजारात कॉईन कमी होऊ लागले आणि सरकारला याची जाणीव झाली तेव्हा रिझर्व्ह बँकेने 5 रुपयांचे कॉईन पूर्वीपेक्षा पातळ केले। यासोबतच ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारा धातूही बदलण्यात आला जेणेकरून बांगलादेशी त्यांच्यापासून ब्लेड बनवू शकत नाहीत। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।